तर महत्त्वाची बातमी पाहताय, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे। तर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीची ही धाड आहे आणि हे धाड सत्र सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू आहे। तर वायकर यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आमच्या सोबत आहेत। तर दिनेश, सध्याचे अपडेट्स। बघा, कारवाईचा तपशील असा आहे की शिवसेना युबीटी पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीचं पथक सकाळी 8:30च्या सुमारास पोहोचले। साधारण 10 ते 12 अधिकारी या पथकात असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यांच्या घरी कागदपत्रांची छाननी सुरू आहे। वायकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या त्यांच्या निवासस्थानीच आहेत। जोगेश्वरी येथील कल्पतरू जी अपार्टमेंट आहे त्याच्या या 2C विंगमध्ये याच इमारतीत रवींद्र वायकर त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। मोठ्या संख्येनं वायकर यांचे स्थानिक शिवसैनिक समर्थक हे या इमारतीखाली जमा झालेले आहेत। एकूण रवींद्र वायकर यांच्या पाठीशी शिवसैनिक, स्थानिक शिवसैनिक ठामपणे आहेत हे दाखवण्याचा एकूण या सगळ्या समर्थकांचा प्रयत्न आहे। पण जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीला काही तपासात सहकार्य हवं आहे आणि चौकशी केली जाते। याआधी आपण बघितलं की मुंबई पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर ईडीनं ही स्वतः कारवाई केलेली आहे। जोगेश्वरी येथील वायकरांच्या निवासस्थानी जसा ईडीचा छापा आहे तसंच मातोश्री आणि सुप्रीमोजो क्लब आहे तिथेही ईडीचं पथक पोहोचल्याची माहिती मिळते। एकूण या सगळ्या व्यवहारांसंदर्भात ईडीला आवश्यक कागदपत्र जी आहेत ती घेण्यासाठी हे पथक पोहोचलेलं आहे। साधारण किती वेळ कारवाई चालेल, पण याआधी आपण ईडीची कारवाई बघितली तर साधारण 12 तासांच्या पुढेही ही कारवाई चालते। त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई चालेल असं म्हटलं जाते आहे। रवींद्र वायकर हे या प्रकरणी कोर्टातही गेलेले आहेत। काल जेव्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या बैठकीलाही ते उशिरा पोहोचले होते कारण ते कोर्टात गेले होते। कोर्टात तारीख होती, कोर्टात दाद मागण्याचा प्रयत्नही वायकर यांच्या माध्यमातून आहे। त्यामुळे आता बघावं लागेल की थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे। उद्धव ठाकरेही या ईडीच्या कारवाईवर विस्ताराने बोलू शकतील। नक्कीच प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तर दिनेश, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।